जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर नाव सांगा तुमचं? प्रशांत उल्हास आंबेकर. कुठून आला? नाशिकवरून. काय त्रास होता आजींना? आईला मणक्यामध्ये नस दब लागली होती, त्यामुळे डॉक्टरने त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. पण आपल्याकडं 3 वेळेस मी ट्रीटमेंट घेतली व्यवस्थित. त्याची आज रोजी मम्मी चालू शकते म्हणलं. पहिले चालता पण येत नव्हतं. पहिले चालू शकत नव्हतं? नाही. जागेवर उठून जागेवर बसणं होतं जागेत. मग आता चालणं फिरणं आहे व्यवस्थित सगळं. तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यापासून. किती टक्के बरं वाटलं साधारण? 100% बरं वाटलं एकदा. 100% बरं वाटलं? हो. 3 सिटिंग मध्ये? हो. तुला थोडस नॉर्मल पायाचं घुट आणि अंगठ्याचं बाकी होतं? हो. दवाखाने काय केली त्याच्या आधी आजी? त्याच्या अगोदर ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे त्यांच्याकडे नाशिकमध्ये डॉक्टर आहे पाटील सर म्हणून, त्यांच्याकडे पण दाखवलं. त्यांनी आईला सांगितलं का ऑपरेशन करावं लागेल ना आपल्याला. मग MRI केला त्यांचा. मग MRI नंतर ती ट्रीटमेंट सांगितली. जर 15 दिवसात फरक पडला तर ठीक गोळ्यांनी, नाही तर आपण ऑपरेशन करावं लागेल म्हणे. तर तुमच्याकडे आल्यानंतर 90. आमचे एक मामा आहे, खोडे मामा, महानगरपालिकेमध्ये. त्यांची सासरे, मी स्वतः ग्रामसेवक आहे म्हटलं सटाण्यामध्ये. हो. आमचे मामा आहे, त्यांचे सासरे इथे आले तुमच्याकडं. तर त्यांना पण 74 वर्षाचे बाबा होते म्हटलं. ते त्यांच्या मणक्यामध्ये गॅप होता. ते पण तुमच्याकडे 3 सिटिंगामध्येच ते आज रोजी चालू शकता आणि फिरू शकता म्हटलं. आज रोजी शेती पण करताय म्हटलं त्याच्यामध्ये. पाठवलं तुम्हाला? हो. त्यांचा रेफरन्स घेऊन तुमच्याकडे आम्ही आलो होतो. माझं रोजी आज मम्मीला 100% बरं वाटतं तुमच्याकडे. म्हणजे ऑपरेशनची वेळ पण आली आता आमच्यावरती. सर इतर पेशंटसाठी काय सांगू शकता? तर मी सर्व पेशंट असं सूचित करतो की तुम्ही बाहेर दाखवलंच आहे, MRI केलंच असेल तुमचं स्वतःचा, परंतु एक वेळेस तुम्ही इथे येऊन भेट द्या. पेन रिलीफ जो शब्द सांगितला सरांनी इथला, त्याच्याने तुम्हाला 100% फरक पडेल म्हटलं. ना ऑपरेशनची वेळ नाही येणार, काही नाही म्हटलं. थँक्यू. पेन रिलीफ